मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील दाखल गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिला। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, तो कोणाच्या हुकुमशाहीवर चालत नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली। दरम्यान सर्व गुन्हे मागे घेतले जातील असा शब्द सरकारनं दिला होता। जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं जरांगे म्हणाले। सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, तर त्याचा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागे घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, हुकुमशाहीवर चालणारा नाही। कोणी एखाद्याने दादागिरी करायची आणि आमचे गुन्हे मागे घ्या, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही असं करू, आम्ही धमक्या देणं, कारण की हा देश डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असल्यामुळं कोणी आयऱ्या गायऱ्याने धमक्या देऊन कुणाचे गुन्हे, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वापस होत नसतात। ज्या लोकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, ज्यांनी बीड सारखं शहर जाळले, ज्या लोकांनी शांतता भंग केली, गोरगरीब मायक्रो ओबीसीवर हल्ले करण्याचं काम केलंय, ह्या लोकांवरील गुन्हे वापस होऊ शकत नाहीत। आणि वापस जरी झाले तरी आम्ही न्यायालयात जाऊ। राज्य सरकारने जर गुन्हे वापस घेतले तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचं काम करू।